हॅलो, कोण बोलते? हा, बंड्या बोलते का? हा बोल बोल बोल. हा बाप्पू, मी रक्षाबंधन येतो मग. सगळे सोय लावून ठेवता. अबे आमची तर आता सोय नाही. या झडी पाण्यानं सारा मेळ भुकला ना आमचा. तू एक काम करतो, तुले काय काय पाहिजे ते घेऊन येतो. काय कोंबडं फोंबडं काय जे अधिक पाहिजे तुला, रंगीत पाणी बिनी ते सगळं घेऊन येतो. बाप्पू असा आहे की मला सुट्टी आहे, मग त्या हिशोबानं असं वाटते भेटही होते ना, आपलं सगळं घेऊन जाते. त्या हिशोबाने येऊन राहिलो मी. ओ माय भाऊ आहे वाटते. बोला त्याला, बोला ये म्हणा. ती बहीण म्हणते गड्या बोला त्याले, लय दिवस झाले. पण एक काम करतो, त्या बहीणसाठी साडी आणलो, झॅम्पर ती शिवता येते. आणि हे पोट्टे जिले का दप्तर फाटले रे, येले दोघेले दप्तर आणतो, एक एक साडीचा ड्रेस आणतो. आणि माहिती का निकर फाटल्या रे बा, 2 निकर आणतो बरं 95च्या. आणि त्याच्यानं बरं होईल जरा. मग तू आला की आमची सगळी सोय होऊन जाईल. तुम्हाला जे पैसे भेटतील ना, हो मग घेता ना ते बाईचे पैसे भेटतात ना 1500 रुपयानं. 2 महिन्याचे भेटून राहिले ते. 3000 तर तुमचं सगळं होते. आता गळ्या कसा आहे ते, भेटतील काही नाही काही दुकानात जा. पण आता तू अनाशी येऊन राहिला की तिकडून अकोल्याहून येता येता आमच्यासाठी हे सामान घेऊन ये. म्हणजे कसं की आम्हाला कटकट नाही होत, आणि तुला काय प्यायची चेन होते. ये मग त्याच्यानं आम्हाला तरी भेटते. कान फसलं गळ्या, जमत नाही वाटतं बापा. बरं मी काय म्हणतो बाप्पू, मला सुट्टी भेटली तर येईन बा मी, नाही तर मग काही खरं नाही. हा, तुम्हाला आणखी सांगून ठेवलं ते बरं. नाही रे बा, असं नको करू. सुट्टी फुट्टी का सुट्टी जमत नसेल तर मला सांग, साहेबाचा नंबर मी करतो साहेबाला फोन. काय तो काही करून ये बरं. एवढं मोठं रक्षाबंधन आहे, रक्षाबंधन सोडून द्या का तू म्हणते की मला सुट्टी भेटली तर सुट्टी तर घ्यायलाच पाहिजे. आणि 1-2 दिवस शिल्लक घेतो. तू आल्याच्यानं कसं आमची चेन होते. मग येस तू. हा, अरे नाही बाप्पू, मला आठवण आली राजा, ऑफिसचं एक दुसरंच काम आहे. त्याच्याने की नाही की जमणारच नाही माझ्या ना. काय जाऊ द्या, मग पाहिजे मी एखादा चक्कर. काय आता काही जमतच नाही मला असं समजा. तुम्ही पाहिजे मग बाईला मला कोणाला राखी बांधून दे, पण माझा येणं नाही जमत. वारे बा बहादर, आता म्हणते मी येत नाही. पाहता भावाचं काम. एक रक्षाबंधन झोकवलं नाही त्यानं. आणि त्याला म्हटलं आता असं करतो तसं करतो, हे आणलं ते आणलं, तर आता तू येत नाही म्हणते. आणि जड साला आला की 2-4 दिवस खाऊन खुंदून मोकळा होते. आणि आता पैशाचं काम पडलं तर आता येत नाही म्हणते. असं आहे मग काम.